ठाकरे बंधूंमध्ये बीएमसी जागा वाटपाची चर्चा। मनसेला 100 जागा सोडण्यास ठाकरे गट तयार। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्राला माहिती। शिवसेना भवनाचा वॉर्ड ठरला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातला वादाचा मुद्दा। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्राला माहिती। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानाची जागा निश्चित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांचा एकाच विमानानं प्रवास। दोन्ही नेते नाशिकात, राजकीय चर्चांना उधाण। नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचं उद्घाटन। लघु आणि मध्यम उद्योगांना होणार फायदा। जनसुरक्षा कायद्याविरोधात मविया आक्रमक, मागण्यांपासून वंचित ठेवण्यासाठी कायदा। मवियाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। हक्काचा निधी हवाच, ओबीसींची महायुतीकडे मागणी। शासनादेशाचा दुरुपयोग नको, भुजबळ आक्रमक। मराठ्यांना दिलेल्या शासनादेशावर ओबीसी नाराज। ओबीसी बैठकीनंतर पंकजा मुंडेंची महायुती विरोधात भूमिका। मनपा निवडणुकीमुळे शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर। समितीमध्ये 21 प्रमुख नेत्यांचा समावेश। उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीची मते फुटली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। राहुल गांधी यांच्या वागण्याची समाज माध्यमात चर्चा। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान भलत्याच दिशेने गेले राहुल गांधी। यांना आवरायला अधिकाऱ्यांची धावपळ। हिरवे झेंडे फडकवणाऱ्यांना हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही। पॅलेस्टाईन पाकिस्तान प्रेमींना हाकलून दिलं जाईल। नाव न घेता नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। भारतातही अराजक पसरवण्याचा विरोधकांचा डाव असल्याची चर्चा। अनेक भाजपा विरोधकांकडून व्यक्त झाल्यात सूचक प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला। कराड वगळून इतरांचा दोषमुक्तीसाठी अर्ज। जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल। ढोल पथकातील 7 जण चिरडले, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। सोलापुरातील माजी सरपंच आत्महत्या प्रकरण। 21 वर्षीय डान्सर पूजा विरोधात गुन्हा दाखल। गोविंद बर्गेचे पूजासोबत होते विवाहबाह्य संबंध। पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद। मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू झाल्यानं निर्णय। पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही। सरकार राबवणार नो पीयूसी नो फ्युएल उपक्रम। माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता। जेन्झीकडून सुशीला कार्कीच्या नावाला पाठिंबा।